फ्रेंड्स, सो आता आम्ही निघालोय. कुठे जायचंय आपल्याला? गार्डनला. ओजू चला आपल्याला गार्डनला जायचंय. चलो गार्डनला जायचं. आम्ही घरून निघाल्यानंतर पहिले हॉटेलला आलो, स्वाद फॅक्टरीला. तर ही हॉटेल नाशिकमध्ये उत्तम नगरच्या पॉइंटलाच आहे. काय काय केलंय? राईस, ही प्लेट रेडी आहे का इथे? त्याच्यासोबत लोणचं आहे, छानपैकी कांदा, ही भाजी आहे, वरण आहे, इथे पोळ्या पण रेडी झाले आहे. इथे जेवणाचा टायमिंग झालेला होता, तर कस्टमरची पण गर्दी म्हणजे व्हायला सुरुवात झालेली होती. आणि इथे सलोनीचे पप्पा पण हेल्प करताय. तर इथे उत्तम नगरला आमची स्वाद फॅक्टरी म्हणून हॉटेल आहे, शणूच्या मोठ्या मम्मी पप्पांची. तर तिथे नाश्ता वगैरे सर्व काही मिळतं आणि पावभाजी स्पेशल आहे तिथली. हे सलोनी कॅशियर झालेली होती आणि बाहेरून असा हॉटेलचा हा व्ह्यू आहे, उत्तम नगरच्या पॉइंटलाच आहे. तर आम्ही तिथे हॉटेलला थांबलो आणि त्याच्यानंतर निघालो आम्ही गार्डनला जायला. तर आम्ही गार्डनला चाललो होतो स्वामीनारायण मंदिरात. तर चला बघूया पुढे. स्वामीनारायण मंदिरात आम्ही इथे पोहोचलेलो होतो. एंट्री केल्यानंतर लगेच इथे त्यांनी सुंदर अशी समुद्र मंथनची थीम दिलेली आहे. तुम्ही फील करू शकता की सायंकाळच्या वातावरणात किती सुंदर असं इथं वाटत असेल. तर तुम्ही पण नक्की एकदा व्हिजिट करा ह्या मंदिराला. इथे आम्ही वरती मंदिरात पोहोचलेलो होतो. तर गेल्यानंतर तिथे टायमिंग दिलेला आहे त्यांनी सायंकाळचा 4 ते 8चा. त्यानंतर मंदिर ऑफ होऊन जातं. तर आम्हाला जायला थोडासा उशीरच झाला होता, बट आम्हाला पूर्ण मंदिर बघायला मिळालं, व्ह्यू वगैरे सर्व काही. आणि हा समोरचा आपला हायवे आहे नाशिक मुंबई. तर हे टेम्पल कुठे आहे? तर हे टेम्पल पंचवटी डेंटल कॉलेजच्या पाठीमागे तपोवनमध्ये आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे. तर त्याचा सकाळचा 7 ते 12चा टायमिंग आहे आणि सायंकाळचा 4 ते 8चा टायमिंग आहे. तर आम्हाला टायमिंग माहीत नसल्यामुळे आम्हाला थोडासा उशीर झाला जायला, बट पूर्ण मंदिर बघायला मिळालं, फक्त दर्शन नाही झालं आमचं. मंदिराचा परिसर जो आहे तो खूप मोठा आहे आणि त्यांनी छान असं गार्डन वगैरे पण बनवलेलं आहे छोट्या मुलांना खेळण्यासाठी. आणि मंदिर पण खूप मोठं आहे. तर खूप छान असा व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता आणि फील पण करू शकता. मंदिराचा टायमिंग आउट झालेला होता तरी सुद्धा खूप गर्दी होती मंदिरात आणि पूर्ण बारीक असं कोरीव काम केलेलं आहे मंदिराचं दगडामध्ये. लहान मुलांना खेळायला सगळ्यात सुंदर असा प्लेस वाटली मला.
सलोनी, ओजस, अद्विश, अर्णव सुंदर असा एन्जॉय करत होते इथे मंदिरात. सलोनी आणि अर्णव पप्पांना खूप छोटे छोटे असे क्वेश्चन विचारत होते, त्यांच्या मनात येणारे. खूप असं बारीक त्यांनी दगडामध्ये काम केलेलं आहे, कोरीव. तर मनामध्ये खूप प्रश्न येतात की एवढं कोरीव काम करायला किती वेळ लागला असेल आणि कसं केलं असेल. इथे आदू आमचा खेळतोय. खूप निवांत अशी जागा आहे. बरेच लोक बसून शांततेत छानपैकी गप्पा करत होते आणि आम्ही पण थोडा वेळ बसलो, फोटोशूट वगैरे केलं. आणि हे जे मंदिराच्या मागचे अपार्टमेंट दिसत आहे, तर आम्ही तो विचार करत होतो की त्यांच्या बेडरूममधून, हॉलमधून, किचनमधून हा व्ह्यू किती सुंदर दिसत असेल. तर थोड्या वेळासाठी असं वाटत होतं की इथे पण आपला फ्लॅट असावा. असं खूप छान असं फील होत होतं तिथं गेल्यानंतर. इथे मुलांनी गार्डनमध्ये पण एन्जॉय केला. गार्डनमध्ये थोडं खेळले वगैरे ते. आणि त्यानंतर आम्ही आलो होतो डायरेक्ट गंगेवर. तर गंगेवर आल्यानंतर इथे ओजस आणि अद्विश इथे कारमध्ये बसले होते. तर त्यांनी कारमध्ये चक्कर वगैरे घेतली आणि त्यानंतर आम्ही थोड्या वेळ गंगेवर थांबून नाश्ता वगैरे करून मग घरी जाणार होतो. इथे गंगेवर बसल्यानंतर खूप फटाके फुटत होते. तर फटाके का फुटत होते, तर आपला भारत विलीन झालेला होता, त्याच्यामुळे हा सगळा जल्लोष चालू होता. तर गंगेवर बसून बघितल्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे करत असताना पूर्ण जिकडे बघितलं तिकडे फक्त फटाके फुटत होते. तर खूप सुंदर असा इथला पण परिसर वाटत होता. इथे सलोनी आणि अर्णव भिंगरी खेळत होते. आम्हाला लहानपणाची आमची आठवण झाली. आम्ही खूप खेळलेलो आहे लहानपणी. तर इथे आमचा आजचा स्वामीनारायण टेम्पलची व्हिजिट, त्यानंतर गंगेची व्हिजिट
तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला आजचा आमचा व्लॉग कसा वाटला ते पण नक्की सांगा। तर असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ओके, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच, काहीतरी नवीन घेऊन येणार आहे मी। ओके, बाय बाय।